परमेश्वराची स्तुती असो. माझं नाव आहे पॉलिन फर्नांडिस आणि मी आज तुमच्यासाठी मराठीमध्ये वास्तविकता संग्रह वाचणार आहे. चला बघूया आज आपल्याला पास्टर ख्रिस काय शिकवणार आहे. आज तुम्ही म्हणाल की मी मराठीमध्ये का वाचत आहे, कारण की आम्हाला फीडबॅक आला आहे की दुसऱ्या वेगळ्या भाषांमध्ये घ्या. तर त्यामुळे आम्ही म्हटलं हो ठीक आहे, हिंदी, मराठी अँड इंग्लिश मध्ये आम्ही तुमच्यासाठी तिन्ही भाषांमध्ये वाचू शकतो. चला, धन्यवाद तुमच्या प्रतिसादासाठी आणि धन्यवाद तुमच्या फीडबॅकसाठी. मी प्रभूची फार आभारी आहे कारण की मला ही संधी दिल्यामुळे. आजचा विषय आहे त्याच्या प्रेमाचा आणि चांगुलपणाचा प्रचार करा. रोमकरास 2:4. किंवा देवाची ममता तुला पश्चातापाकडे नेणारी आहे. न समजून तू त्याची ममता, क्षमा, सहनशीलता याच्या विपुलतेचा अनादर करतोयस काय? पास्टर ख्रिस आपल्याला म्हणतात, आपण जेव्हा शुभ वर्तमानाचा प्रचार करतो तेव्हा आपण नेमके काय उपदेश करत असतो? सुवार्ता ही चांगली बातमी आहे. देवाच्या नीतिमत्वाची उपलब्धता. येशू जगाच्या निर्देश करण्यासाठी आला नाही. बायबल म्हणते, देवाने आपल्याला पुत्राला जगाला न्याय निवाडा करण्यासाठी नव्हे तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले. आपण हे वाचू शकतो योहान 1:3 आणि 17 वचनमध्ये. मग येशूने आपल्याला काय करायला सांगितले? त्यांनी सांगितले, सुवार्ताचा प्रचार करा. देव किती चांगला, दयाळू आणि कृपाळू आहे. आमेन. देव फार चांगला, कृपाळू आणि दयाळू आहे. मी त्याची साक्ष आहे. म्हणून मी आज तुमच्याकडे हे वास्तविकता संग्रह आणते, कारण की माझ्या जीवनात कित्येक साक्ष झाले आहेत आणि मी प्रभूची दयाळू, चांगला आणि कृपाळूची एक साक्ष आहे. धन्यवाद. पास्टर ख्रिस म्हणतात, देव किती चांगला, दयाळू आणि कृपाळू आहे हे आपल्याला जगाला सांगायचं आहे. तो न्यायाचा देव नाही तर प्रेमाचा देव आहे. म्हणून त्याचा प्रेमाचा प्रचार करा. मला आठवते जेव्हा मी बर्गिंग हेल नावाचा चित्रपट घेऊन क्रुसेडसाठी जायचो, लोक भिवून पश्चाताप करायचे, परंतु केवळ काही वेळासाठी. भीती टिकली नाही, कारण ती भावांतरित आधारत होती, खऱ्या पश्चातापावर नाही. हा देवाचा चांगुलपणा आहे जो लोकांना पश्चातापाकडे नेतो, देवाचा न्याय नाही. लोक जेव्हा देवाच्या चांगुलपणाबद्दल ऐकतात तेव्हा ते त्याच्या अंधारातून बाहेर येण्यास प्रवृत्त होतात. नोहाचा विचार करा. त्याने वर्षानुवर्ष येणाऱ्या न्यायाविषयी उपदेश केला, परंतु किती लोकांनी पश्चाताप केला आणि त्याच्याबरोबर तारूत प्रवेश केला? ते फक्त त्याचे कुटुंब होते. लोटाच्या बाबतीतही असेच घडले. पण जेव्हा प्रेषितांनी शुभवर्तमानाचा, सुवार्ताचा प्रचार केला तेव्हा राष्ट्र बदलली. हालेलुया. शुभवर्तमान हे ख्रिस्तामध्ये असा प्रेम, जीवन आणि विजयाचा संदेश आहे. अर्थात एक नरक आहे आणि फक्त नरकच नाही तर अग्नीचा तलाव देखील आहे, जिथे नरक स्वतः सैतान आणि तारण नाकारण्याच्या सर्व सोबत टाकले जाईल. पण देव आशीर्वादित असो. येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांना कोणालाही नरक जाण्याची भीती वाटू नये, कारण येशू आधीच आपल्या जागी नरकात गेला. त्याने किंमत मोजली आणि आपल्याला अनंत काळचे जीवन दिले, जेणेकरून आपण विजय आणि यशात अनंत काळ जगू शकतो. त्याने सुवार्ताद्वारे जीवन आणि अमरत्व प्रकाशात आणले. हालेलुया. माझे मागे प्रार्थना म्हणा.
प्रिय पित्या, मी सुवार्तेसाठी तुमचे आभार मानते. तुमच्या नीतिमत्वाची, प्रेमाची आणि कृपेची सुवार्ता मी जाहीर करते की मी ह्या संदेशाचा वाहक आहे. मी जिथे जाईन तिथे तुमच्या चांगुलपणाचा प्रकाश पसरवत, प्रभू मला अंधाराच्या सामर्थ्यापासून वाचवल्याबद्दल आणि तुमच्या प्रिय पुत्राच्या राज्यात अनुभवित केल्याबद्दल धन्यवाद. येशू ख्रिस्तामध्ये तुम्ही मला दिलेल्या विजयाचा आणि अनंत काळचा जीवन मला आनंद आहे. हालेलुया. अधिक अभ्यासासाठी आपण 2 पेत्र 3:9, 1 थेसलोनिकरास पत्र 5:9 आणि रोमकरास पत्र 2:4 वाचू. मी तुमचे आभार मानते की तुम्ही आज हा संदेश ऐकला. तुम्ही आशीर्वादित आहात. इन द नेम ऑफ जीसस, आमेन.